Hello, friends. Welcome back again. I am Dr. Samir Dhage, and today we'll study estimation of body weight in cattle. मित्रांनो, आज आपण गायींचे वजन कसे ठरवावे या संदर्भात चर्चा करणार आहोत. What is the purpose of estimation of body weight? Body weight is required to calculate feed fodder requirement of animal. It is required to decide medicine doses of treating any particular animal, as well as it helps for planning of procurement of concentrate as well as for preparation of cropping scheme. Once we know the feed fodder requirement of any particular animal, we can calculate the feed fodder requirement of the whole herd. Whatever may be the total number of animal present in our farm, we can calculate how much dry fodder, how much green fodder, how much concentrate will be required for one day, as well as we can calculate the requirements for whole week and for whole year. It can be calculated, and in that way it will be helpful for planning of procurement of concentrate and preparation of cropping scheme. बॉडी वेट किंवा जनावरांचं वजन काढण्याचा काय फायदा आहे, तर आपल्याला एखाद्या गायीसाठी रोज हिरवा चारा, वाळलेला चारा किंवा खुराक याचे प्रमाण किती लागेल हे आपण ठरवू शकतो. त्या प्रमाणात गायींना तो चारा देऊ शकतो, जेणेकरून गायींना अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही किंवा अन्नद्रव्ये कमी पडणार नाही किंवा अतिरिक्त अन्नद्रव्य जाणार नाही. जर जनावरांना कमी अन्नद्रव्याचा पुरवठा झाला तर त्याचा परिणाम जनावरांच्या वाढीवरती, जनावरांच्या दूध उत्पादनावरती होऊ शकतो. जर अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यास त्यामुळं गायी फॅटी किंवा जाड होतील आणि आपलं त्या ठिकाणी अतिरिक्त खर्चही वाढेल. याशिवाय काही मेडिसिनचे डोसेस किंवा डिवर्मिंग करण्यासाठी डिवर्मिंग औषधाची किती मात्रा ठरवावी यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. एका गाईला एका दिवसासाठी किती खुराक, किती चारा लागेल हे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण आपल्या गोठ्यातील सर्व गायींसाठी रोज किती चारा, खुराक, हिरवा वाळलेला चारा लागेल याची आपण मात्रा काढू शकतो. त्यायोगे आपण वर्षभरासाठी एकूण किती चारा लागेल, त्यात हिरवा चारा, वाळलेला चारा आणि खुराक किती लागेल याची संख्या काढू शकतो आणि त्या दृष्टीने आपण योग्य ते नियोजन वर्षभरासाठी करू शकतो. म्हणून गाईचं वजन माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. We can measure the body weight on electronic balance, but these electronic balances are not available in the rural areas. ग्रामीण भागामध्ये अशी वजन काठी उपलब्ध, इलेक्ट्रॉनिक वजन काठी उपलब्ध नसतात. मग अशा वेळेस आपण काय करावे, वजन गाईचं कसं ठरवावं, तर यासाठी एक पद्धत आहे, मेथड आहे, जी आज आपण समजून घेणार आहोत. So, by taking certain body measurements, we can estimate the body weight of animal. Now, taking the body weight with the help of any particular electronic balance or any weighing machine, we'll get the exact weight of animal. But by this method, we'll not get the exact weight of a particular animal, but we will be very close to that figure. And it is enough to calculate the feed fodder requirement, medicine doses and everything. You can see there is one cow in the picture and what body measurements are required. So we need two body measurements, body length and chest girth. Now these two measurements are taken into inches. The measurement of unit is inch. So that is very important. We should not take the measurements either centimeter, meter or any other things. It should be in inches, which is required for that particular formula. तर गाईचं वजन आपण कुठल्याही वजन काट्यावरती घेऊ शकतो, पण हे वजन काटे उपलब्ध नसल्यामुळं आपण गाईच्या शरीराची काही मापं घेऊन आपण एका फॉर्म्युल्याने, सूत्राने त्याचं वजन या ठिकाणी काढू शकतो. आपल्याला एक्झॅक्ट वजन मिळणार नाही, परंतु आपली जी गरज आहे
म्हणजे गाईचा आहार ठरवण्याची जी गरज आहे ती परिपूर्ण करण्यासाठी ही मेथड योग्य आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो. सो देर आर त्या ठिकाणी दोन आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. एक बॉडी लेंथ म्हणजे शरीराची लांबी आणि चेस्ट गर्थ म्हणजे छातीचा घेर, ही दोन मापं आपल्याला लागणार आहे. ही मापं घेत असताना आपण ती इंचामध्ये घ्यायची, मीटर सेंटीमीटर किंवा इतर कुठल्या एककामध्ये ती घ्यायची नाहीत. सो हाऊ टू रेकॉर्ड द बॉडी लेंथ. बॉडी लेंथ इज मेजर्ड फ्रॉम शोल्डर पॉईंट टू पिन बोन. नाउ वेअर इज द शोल्डर पॉईंट? यू कॅन सी हिअर, if I press, you can see this is the shoulder point and the pin bone, it is just around the anus. So this particular is the body length. So this is the correct way to measure the body length of an animal. So there is a you should be very particular while measuring this body length. And the chest girth is measured just behind the forequarters. Forequarterच्या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी you can measure this chest girth and that should be in inches. सर गायची लांबी कशी मोजली जाते तर ती शोल्डर पॉईंट, जो या ठिकाणी आहे शोल्डर पॉईंट ते पिन बोन आणि दोन्ही पुढच्या पायांच्या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी आपण चेस्ट गर्थ छातीचा घेर मोजू शकतो. सो यू कॅन सी इन द पिक्चर द चेस्ट गर्थ इज मेजर्ड हिअर as well as you can see the body length, okay, is measured in between this shoulder point and pin bone. So you can use any type of measuring tapes which are easily available in the rural areas. जे ग्रामीण भागामध्ये सहजासहजी गवंडी असेल किंवा शिंपी असेल त्यांच्याकडे हे मेजरिंग टेप किंवा घरीसुद्धा उपलब्ध असतात. त्यांच्या सहाय्याने आपण छातीचा घेर आणि गाईच्या शरीराची लांबी मोजू शकतो आणि त्याचं पुढं वजन काढू शकतो. So what is the formula for calculating the body weight of any particular animal? So body weight in kilograms is equal to body length, that should be in inches, into chest girth square, square of chest girth divided by 660. This is the formula to calculate the body. Very simple formula, but we have to take care that body length and chest girth should be properly measured, and that values you have to put in the formula. तर वजन काढण्यासाठी एक त्याचा सूत्र दिलेलं आहे. जनावरांचे वजन किलोग्रॅममध्ये जर पाहिजे असेल तर जनावरांचे वजन किलोग्रॅम बरोबर शरीराची लांबी इंचामध्ये गुणिले छातीचा घेर त्याचा वर्ग भागिले 660. या सूत्रात किंमत टाकल्यानंतर आपल्याला त्या गाईचं वजन मिळू शकेल. सो लेट अस सी दिस एस्टिमेशन विथ द हेल्प ऑफ an example. Suppose there is one cow having the body length 65 inches and chest girth 70 inches. So what will be the body weight of animal? So 65 into 70 square divided by 660. So the body weight will be 482.52 kg. आता या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात गाईचं वजन कसं ठरवायचं. समजा आपल्याकडे एक गाय आहे आणि आपण तिचं मेजरिंग टेपच्या सहाय्याने लांबी आणि चेस्ट गर्थ छातीचा घेर मोजला. गाईची लांबी आपल्याला 65 इंचेस मिळाली आणि छातीचा घेर हा समजा 70 इंचेस आहे. तर आपण जर त्याची सूत्रामध्ये किंमत टाकली गाईचं वजन किलोग्रॅममध्ये 65 गुणिले 70चा वर्ग भागिले 660 म्हणजे उत्तर जे आहे ते 482.58 kg म्हणजे साधारणतः 480 ते 490 किलोग्रॅम या गाईचं वजन असेल आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. सो धिस बॉडी वेट विल हेल्प अस टू कॅल्क्युलेट द फीड फॉडर रिक्वायरमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल बाय यूजिंग द थंब रूल. नाउ व्हॉट इज दॅट थंब रूल वी विल डिस्कस इन द अनदर व्हिडिओ. सो to calculate the feed fodder requirement of any particular animal, or if we are having 100 animals, you can calculate the feed fodder requirement of each animal. So you'll come to know what is the total feed fodder required for your herd for 1 day, 1 week, 1 month, or for whole year, and accordingly you can plan for the whole year. So that is the purpose. म्हणजे आपल्याला जर समजा माप घेऊन एका गाईचं आपण वजन काढू शकलो, त्या आधारे आपण त्या गाईचा रोजचा जो आहार आहे तो आपण ठरवू शकतो. त्या गाईला रोज खुराक किती लागेल,
चारा वाळलेला असेल किंवा हिरवा चारा किती लागेल त्याची मात्रा आपण काढू शकतो. त्याच्यासाठी एक थंब रूल आहे जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी आपल्याला बॉडी वेट कसं काढायचं हे माहीत असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स किंवा इतर कुठल्या प्रकारचे वजन काटे उपलब्ध नसतात, म्हणून हा अतिशय सोपा आणि चांगला फॉर्म्युला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला गाईचं वजन मिळू शकेल. आणि एकदा एका गाईचं वजन आपण काढलं की मग आपल्याकडे जर समजा 100 गाई असतील तर आपल्या सर्व गायींचं वजन मिळालं तर आपण त्यावरून सर्व गायींसाठी एका दिवसासाठी किती चारा, हिरवा, वाळलेला आणि खुराक किती लागेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग एका दिवसापासून आपण एका आठवड्यासाठी, एका वर्षासाठी किती चारा लागेल, खुराक लागेल ह्याची आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि त्यामुळे आपण वर्षभराचं आपलं हिरवा चाराचं जे काही लागवडीचं प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग करू शकतो. वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कशी मिळवायची त्याचं प्लॅनिंग करू शकतो. खुराकाचं आणि एकूण आपला जो काही वर्षभराचं प्लॅनिंग आहे ते आपण योग्य पद्धतीने करू शकतो, जेणेकरून आपण जनावरांना जास्त अन्नद्रव्य किंवा कमी अन्नद्रव्य पण देणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर कमी अन्नद्रव्य पडले तर जनावरांच्या दूध उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्या वाढीवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर अधिक अन्नद्रव्य दिली तर जनावरांमध्ये शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढेल आणि अननेसेसरी ते फॅटी होतील आणि आपला खर्च देखील वाढेल. ह्या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला जनावरांचं वजन माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. सो थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. आजचा टॉपिक या ठिकाणी आपला संपलेला आहे. याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जनावरांच्या आहारामध्ये फीड फॉर रिक्वायरमेंट काय असते ते आपण त्या ठिकाणी थंब रूलच्या सहाय्याने वजनाच्या आधारे कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण शिकणार आहोत.